हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आलो आहो बर्थडेला एका सेलिब्रिटीच्या. पण नेमका सेलिब्रिटी कोण आहे काय आहे ते तुम्हाला नक्कीच थंबनेलवरून समजलंच असेल. पण नेमका सेलिब्रिटी कोण आहे तर तो आहे आपला लिटिल चॅम्प अयांश कपिले. तर तो अमरावतीचाच आहे आपला सुपरस्टार. तर त्याच्या बर्थडेला आम्हाला आमंत्रित केलं होतं. आम्हाला म्हणजे जेवढे अमरावतीत रील स्टार आहे सर्वांना आमंत्रित केलं होतं. आणि त्याची बर्थडे पार्टी खूप छान झाली. खूप छान गेम खेळले आणि त्या गेममध्ये मी जिंकली. तर तुम्ही पूर्ण बर्थडे पार्टी बघा आणि माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा मी सॉरी म्हणते, मला वेळच नाही भेटत आहे छान छान व्लॉग काढायसाठी. पण मी तरीही कुठे ना कुठे प्रयत्न करत आहे. आय होप तुमच्या सपोर्टमुळे किंवा आशीर्वादामुळे मी लवकरात लवकर खूप छान छान व्लॉग बनवेल बस. तर आता तुम्ही हा व्लॉग बघा माझा अयांशच्या बर्थडेचा आणि कसा वाटला मला नक्की सांगा. तिकडे बर्थडे पार्टीची धूम आणि माझ्या गुरुची ह्या गाडीत बसायची धूम. अयांशची एंट्री झाली ती या गाडीमध्ये. गुरु इतका रडत होता. आम्ही TCCमध्ये पण जातो ना, त्याला ह्याच गाडीत बसवावं लागते. त्याला असं वाटतं मी गाडीत तर बसून आला, गाडी पुढं कोण नाही चालली म्हणून तो चाक पाहत होता. हालत कोण नाही, डुलत कोण नाही, रिमोटची गाडी ते. आता पहा काय याची मजा. तो खूप ढकलून आला, ते चालत कोण नाही. मी म्हटलं अरे ते बलून घे रे, ते गाडी सोडून दे, आपली गाडी नाही आहे. रागवतीन काही नाही राहिला तो बोलून. आता तो पूर्ण सर्च करून राहिला ही गाडी कोण पुढे चालली काय. आता थोड्याच वेळात तुम्ही बघा तर ही गाडी कशी काय पुढे जाणार आहे. आता तुम्ही बघा काय हे जमलं की नाही. अशी गोष्ट आहे आमच्या दादूची. खूप परेशान केलं पण असो. आता शेवटी मी यांना म्हटलं तुम्ही गाडी उचलून घेऊन जा. मग रडला, इतका रडला. आता पहा त्याची मजा काय. आता बलून नाही घेणार ते गाडी गेली म्हणे. गाडी गेली. ह्याच्या पप्पाला म्हटलं घेऊन द्या. आता म्हणजे काही घेऊन फायदा नाही आहे ना. ते खूप रडला. मग शेवटी त्याला कसं तरी डायवर्ट केलं आणि मग शांत बसवलं. पण खूप रडला माझं बाळ. बघा हो म्हणजे पिल्लू कसे रडलं. तिकडे बर्थडेची पार्टीची धूम म्हणायची, रडायची धूम मम्मी. त्यानंतर गेम झाली. त्या गेममध्ये काय होतं आणि कोण जिंकलं तर तुम्ही बघा पुढच्या व्लॉगमध्ये. नंतर माझा गुरु शांत झाला आणि बघा गेममध्ये कोण होतं. हॅलो माईक साईक. हॅलो, तुम्ही ताईंना इंस्टाग्राम फेसबुकवर बघितलाच असेल. रश्मीताई सुद्धा आपल्यासोबत आहे. ताईंसाठी टाळा होऊन जाऊ द्या एकदा. चला सेल्फी काढू दे रे बा. सेल्फी कशी दिसते, सेल्फीमध्ये आपण कसं येत आहे, फ्रंट कॅमेरा कसा आहे, बरोबर ना. सगळ्यात पहिले आपण बघतो कॅमेरा, बरोबर. म्हणजे आजच्या युगात मोबाईलचा बेसिक यूज आहे कॉलिंग नाही राहिला आहे, तो आहे फोटो काढणे. तर तुम्हाला आता 5 जणांना तेच करायचं आहे. सगळ्यांचे मोबाईल सोबत आहे, स्मार्टफोन सोबत आहे. ताई तुम्ही घेऊन या तिकडनं. हा अरे फोन पाहिजे, फोन शिवाय तुम्ही हाताने फोटो नाही काढू शकत ना. ताईंचा घेऊन घ्या ना, बाजूलाच्या ताई आहे त्यांचा घेऊन घ्या. ताईंचा घेऊन घ्या. ओके हा. अरे घ्या बिंदास, काही नाही. हा चलो, बाकी सगळ्यांकडे फोन आहे. ओके चला. हा क्या बात. सगळ्यांनी फोन काढायचा आहे. आपला फ्रंट कॅमेरा ओपन करायचा आहे. ओके, फ्रंट कॅमेरा ओपन करायचा आहे. आणि आता ना आपण जी ऍक्टिव्हिटी घेणार आहे, जो गेम घेणार आहे त्याचं नाव आहे, जो गेम खेळणार आहे आपण त्याचं नाव आहे सेल्फी चॅलेंज. ओके, तुमच्याकडे 1 मिनिट आहे, सगळ्यांकडे 1 मिनिट आहे. यामध्ये तुम्हाला इथे जेवढेही जिवंत लोक आहेत, जेवढेही कोणी पण या पूर्ण लॉन मध्ये, ठीक आहे,
त्यांच्यासोबत एका मिनिटामध्ये मॅक्सिमम सेल्फीज काढायचे. की मी जे म्हटलं आपला मोबाईल घेतला सेल्फी काढण्यासाठीच घेतला, तेच तुम्हाला आज करायचं आहे. जी पण किंवा जो पण सगळ्यात जास्त सेल्फीज काढणार तो आणि मग सेल्फी काढायला सुरुवात केली. मजा बघा तुम्ही आता. आणि सेल्फी चॅलेंजमध्ये मी जिंकली. मी 35 मी सेल्फीज काढले आणि मी जिंकली. आजची मेन सेरेमनी ज्यासाठी आपण सगळेजण आलो आहे, मी सुद्धा, ती म्हणजे केक कटिंग सेरेमनी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण केक कटिंग करून घेऊया आता. जसं मी म्हटलं की आता इतके सोशल मीडियावाले लोक आहे एवढे सगळे, म्हणजे एक डान्स लगेच दोन मिनिटात तुम्हाला डान्सही दिसणार आहे. कारण इथे बिपिनने बरोबर नाव घेतलं आताच. अयांश अरे इधर आ जाओ अयांश. तर असा झाला अयांशचा बर्थडे. आम्ही खूप वेळ थांबलो. आता आम्ही जात आहोत घरी. खूप मजा आली खूप. आणि आमच्या दारी घरी. चला बाय, गुड नाईट.